महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून डोंगर टेकड्यांवर अनेक किल्ले आहेत। या किल्ल्यांचा स्वतःचा समृद्ध इतिहास आहे। आता मात्र हे किल्ले पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे ठिकाण बनले आहेत। यापैकी एक किल्ले म्हणजे महाराष्ट्राचा हरिहर किल्ला, जो पर्यटकांसाठी ट्रेकिंग व फिरण्याचा थरारक अनुभव देतो। या किल्ल्यावर प्रत्येकजण चढाई करू शकत नाही, कारण बऱ्याच ठिकाणी 90 अंशापर्यंत चढाई करावी लागते। हा किल्ला जमिनीवर नाही तर एका सुंदर डोंगराच्या माथ्यावर आहे। चला तर जाणून घेऊया या अद्भुत आणि मनात धडकी भरवणाऱ्या या किल्ल्याबद्दल। या किल्ल्याला हरिहर किंवा हर्षगड असे म्हटले जाते। हा किल्ला सह्याद्रीच्या हिरव्यागार टेकड्यांच्या माथ्यावर वसलेला आहे। त्याला पश्चिम घाट म्हणून देखील ओळखले जाते। हा किल्ला घोटी आणि नाशिक शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे, तर इगतपुरीपासून 48 किलोमीटर अंतरावर आहे। हा महत्त्वपूर्ण गड किल्ल्याचा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा गोंडा घाट मार्गे व्यापार मार्गाकडे लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला। आज हा किल्ला ट्रेकर्ससाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे। आता जाणून घेऊया हरिहर किल्ल्याचा थोडक्यात इतिहास। पश्चिम घाटात त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावर हरिहर किल्ला आहे। किल्ल्याची स्थापना सोना किंवा यादव वंशात झाला, म्हणजेच 9व्या-14व्या शतकात दरम्यान बांधला असावा। त्यावेळी गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापार मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला खूप महत्त्वाचा होता। सुरुवाती झालेल्या हल्लेपासून तर ब्रिटिश सैन्याने ताब्यात घेईपर्यंत विविध आक्रमण या किल्ल्याने झेलले आहेत। अहमदनगर घराण्यातील व्यापलेला किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता। 1636 मध्ये हरिहर किल्ल्यासह त्र्यंबक, त्रिंगलवाडी व इतर काही आताचे पुणे किल्ले शहाजी भोसले यांनी मोगल जनरल खान जमानच्या ताब्यात दिले। मग 1818 मध्ये त्र्यंबकच्या पंतत नंतर तो हरिहर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आला। हा 17 भक्कम किल्ल्यापैकी एक होता, जो त्यावेळी कॅप्टन ब्रिग्सने ताब्यात घेतला होता। हा किल्ला पर्वताच्या पायथ्यापासून चौरस दिसतो, परंतु त्याची रचना प्रिझम सारखी आहे। याची रचना दोन्ही बाजूने अंश असून किल्ल्याची तिसरी बाजू 75 अंश आहे। हा किल्ला डोंगरावर 170 मीटर उंचीवर असून 1 मीटर रुंद सुमारे 117 पायऱ्याद्वारे आपण या किल्ल्यावर जाऊ शकतो। पायऱ्या चढून गेल्यानंतर महादरवाजा हा मुख्य दरवाजा आहे, जो अजूनही अतिशय चांगल्या स्थितीत आहे। जरी किल्ल्याचा बराचसा भाग ढासळला असला तरी त्याची रचना अजूनही प्रभावी आहे। गडाच्या अर्ध्या मार्गावर जाणे अगदी सोपे आहे। डोंगराच्या पायथ्याशी अनेक पायवाटे येथून जलाशय व काही विहिरींशी जोडतात। सैन्यांच्या चौकीसाठी काही घरे सुद्धा येथे होती, आता ती अस्तित्वात नाही।